मी माझा परफेक्ट लुक शोधते. क्षिती, अगं काय केलंस तू हे? आजपासून मला क्षिती म्हणू नकोस. माझं सोशल मीडिया नेम आहे कलरफुल कुडी. अगं हे क्षिती, अगं तू मोबाईल पाडशील ना. काय यार बाबा, गेल्या अर्ध्या तासापासून मी परफेक्ट अँगल शोधत होते. तिला काय वेडबीड लागले का? नुसतं वेड नाही, तुला व्हायरल व्हायचं वेड लागलंय. थांब थांब, पळतोस कुठे? तोच थांब, पळू नकोस. आलाय का? थांब थांब. काय रे काय रे? थांब ना थांब ना, थांब थांब. काय रे? काय रे? घरात कशा पार्ट्या करतोस रे? काल तुझ्या त्या सगळ्या टोळ भैरव मित्रांना जमा करून घराचं नुसतं हॉटेल करून टाकलं होतंस. आणि काल मी तुला विचारत होतो तर बंद दारावरून सांगत काय होतास? पार्टी होणार. ऐकून घे, पार्टी नाही, पावळी. पायरी सांभाळून वाग, तुला सांगतोय मी आत्ताच तोष. पायरी नाही रे, पावळी. काय म्हणजे काय? बाबा मी तुला सांगते पावळी म्हणजे काय. तो गाइस, ये मैं हूँ, ये मेरे बाबा है आणि हा माझा भाऊ है और यहाँ पे उसकी पिटाई हो रही है. पिटाई हो रही है, पिटाई हो रही है. बाबा, काय ग? काय झालं क्षिती? आज माझ्या टॉपवर ज्यूस सांडला होता म्हणून मी पुन्हा आंघोळीला गेले होते आणि पाहते तर काय, कोनाड्यात ठेवलेला माझा साबण चक्क ओला होता. वहा कौन था? मैं थी, तुम थे, कौन था? मैं थी, तुम थे, कौन था? वहा कौन था? दोष, कोनाड्याने से मेरा साबन लेके तुमने वापर लिया. वापर लिया. वहा कौन था? मैं थी, वो थे, कौन था? वापर लिया. हिला काय झालंय? हिला काय वेडबीड लागले का? नुसतं वेड नाही, तुला व्हायरल व्हायचं वेड लागलंय. क्षिती, एवढे ढिगभर कपडे? क्षिती, अगं हे सगळे कपडे काय बुहारणीला जायला काढलेस का? काय रे बाबा, काही काय बोलतोयस? मी माझा परफेक्ट लुक शोधते. परफेक्ट लुक? एवढ्या कपड्यांमध्ये तुला तुझा परफेक्ट लुक मिळाला नाही? अगं यातले काही कपडे जर मी दिले ना तर मला 4 वाट्या, 2 चमचे आणि 2. क्षिती, अगं काय केलंस तू हे? आजपासून मला क्षिती म्हणू नकोस. माझं सोशल मीडिया नेम आहे कलरफुल कुडी. सोशल मीडिया नेम म्हणजे काय? म्हणजे ट्रेंड होण्यासाठी ना असं कॅची आणि इंटरेस्टिंग नाव असावं लागतं. आता क्षिती तर या नावाला कोण का फॉलो करेल ना, म्हणून कलरफुल कुडी आणि त्याच नावाला सूट होईल असा माझा न्यू लुक. अगं रंगपंचमीला सुद्धा एवढे रंग तुझ्या अंगावर पाहिले नव्हते. एवढे सगळे रंग अंगावर घेऊन फिरतेस तू. अजूनपर्यंत मी माझे रंग दाखवायला सुरुवात कुठे केली आहे? आगे आगे देखो होता है क्या. अगं हे क्षिती, अगं तू मोबाईल पाडशील ना. काय यार बाबा, गेल्या अर्ध्या तासापासून मी परफेक्ट अँगल शोधत होते आणि आता सापडलाय तर तू फोटो बॉम्बिंग केलंस. बॉम्ब? बॉम्ब कुठे? अरे फोटो बॉम्बिंग म्हणजे दुसऱ्याचा फोटो खराब करणं. अच्छा, तुमच्या फोटोत बाप आला तर तो फोटो खराब झाला असं म्हणतात का? तसं नाही रे बाबा, तू माझा बाबा आहेसच, पण सोशल मीडियावर मी कलरफुल कुडी आहे की नाही, मग त्यात तू येऊन कसं चालेल? हा थांब, मला आता एक सांग, मी कोणत्या अँगल मध्ये बारीक दिसेन? अगं जशी आहेस तशीच दिसणारच ना. इथेच तर चुकतोस ना बाबा. थांब, मी तुला एक गंमत दाखवते. हे बघ, हा फिल्टर आहे बघ, यामध्ये माझी स्किन किती स्मूथ दिसते. आणि आता हा बघ. हा अगं हे असे घुबडासारखे मोठे डोळे करून फोटो काढू नकोस, लोक घाबरतील. अरे बाबा, त्याला गुगली आय म्हणतात, फीचर आहे ते. पाऊट कर बरं. एक मिनिट, आधी माझा डाऊट क्लिअर कर. पाऊट म्हणजे काय? हे बघ, हे असं असतं.
सरासर लाईक्स आणि कमेंटचा अभ्यास करता असं निदर्शनास आलंय की पाऊट असलेल्या फोटोजना जास्त लाईक्स आणि दुप्पट कमेंट्स मिळतात. म्हणून जितके फिल्टर्स जास्त तितका तो फोटो फॉलो करणाऱ्या पण ओळख वाढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जास्त पाहिला जातो. अगं गणिताचा अभ्यास केला असतात ना तर लाईक कमेंट्स आणि फॉलोअर्स म्हणून त्याचा कमीत कमी उपयोग तरी झाला असता. खरं तर त्याची काही गरज नाहीये बाबा. हे बघ इथे सगळे अपडेट्स मिळतात. अमुक तमुक इज स्टार्टेड फॉलोविंग यू, तमुक तमुक हॅज टॅग्ड यू इन अ पोस्ट, तमुक तमुक इज सेलिब्रेटिंग हिज ब्रेकअप ॲट फलाना फलाना रेस्टॉरंट. हे असं सगळं काही दिसतं. तर गाईज काय करू मी इतकी सुंदर आहे तर काय करू काय करू काय करू. तर गाईज काय करू मी इतकी सुंदर आहे तर काय करू काय करू काय करू. बंद कर बंद कर बंद कर. तर गाईज काय करू मी इतकी सुंदर आहे तर काय करू काय करू काय करू काय करू काय करू काय करू काय करू. हा कसं झालं रे? काय रे? एरवी पालकाची भाजी पानात घेत नाही आणि आता म्हणे स्पिनॅच लाव स्पिनॅच लाव. अब देख स्टोरी टाइम. म्हणजे आज काय गप्पा गोष्टींचा कार्यक्रम वाटतं? अरे गप्पा गोष्टी नाही, ती स्टोरी नाही, इन्स्टा स्टोरी. इन्स्टा स्टोरी. हे बघ हॅशटॅग डॅडीज गर्ल. हा अगं मी काय म्हणू, काय रे बाबा तुला कळत नाही का मी आता लाईव्ह येते. मी आपलं आलो म्हटलं सहज तुला भेटावं म्हणून. मला आता अजिबात वेळ नाही. मी माझ्या फॉलोअर्सशी इंटरॅक्ट करणार आहे आणि त्यांना तू दिसलास तर प्रॉब्लेम होईल ना. तू जा ना बाबा बाहेर. क्षिती मला ना तुझं हे काही कळत नाही, तुझे काय करत असते ते. म्हणून मी तुला सांगते ऍक्टिव्ह राहत जा म्हणून, नाहीतर आउटडेटेड होशील. तुला आत्ताचे लेटेस्ट जोक्स मीम्स काहीच कळणार नाही. अच्छा थोडक्यात मलाही हा सोशल मीडिया आता सोसावंच लागणार आहे, पर्यायच नाही. हॅशटॅग बाबा तू माझ्या ब्लॉग मध्ये येतोस, काहीतरी इंटरेस्टिंग बोल माझ्याबद्दल. हा ही क्षिती ना तुम्हाला सांगतो लहानपणी अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवरून भोकाड बसरून रडायची. इंटरेस्टिंग बोल म्हणाले मी, एम्बॅरेसिंग नाही. आणि खरं बोलायचं नसतं यार. बोल. खरं बोलायचं नसतं. तुम्हाला सांगतो क्षिती ही इतकी हुशार मुलगी आहे, तिने 1ली ते 10वी कधीही पहिला नंबर सोडलेला नाही आणि सगळा अभ्यास ती स्वतःहून स्वतःच करायची. कधी आमची तरी मदत घेतली नाही. हे सगळं मी खरं बोलतोय आणि तुम्ही क्षिती काय केलंस तू? माझ्या आयुष्याची वाट लावलीस. संपलोय मी. छे काहीतरी रिदमिक बोल ना. हे टाळ्या बिया काय वाजवतेस? कीर्तन चालू आहे का? इकडे माझ्या आनंदावर पडले विरजण आणि तुला सुचतंय कीर्तन. हे भारी आहे. माझ्या आनंदावर पडलंय विरझण, तुला सुचतंय कीर्तन. आनंदावर पडलंय विरझण. ए क्षिती व्हॉट इज दिस बिहेवियर? तुला समजतंय का तू काय केलंयस ते? काय? बाबाला सोशल मीडियावर आणून तू खूप मोठं पाप केलंयस. दिवसभर तू मला स्टॉक करत असतो, माझे पोस्ट लाईक करतो, माझे सगळे स्टोरीज बघतो. एवढंच नाही तर मला पिंक करतो आणि स्वतः खाद्यपदार्थाचे पोस्ट टाकतो आणि त्यात मला टॅग करतो. वैतागलोय मी त्याला. आवर ना. काय सांगतोस? मग काय सांगतोस काय? तुझे आणि बबड्याचे जर एकत्र त्यांनी पोस्ट बघितले तर तू काय म्हणणार आहेस त्याला? की बबडा माझा फक्त फ्रेंड आहे. अरे खरंच यार त्याला आवरायला पाहिजे. अरे पण तू आहे कुठे? चल बघूयात. अरे
तुम्ही दोघे आलात? अरे मला खूप मजा यायला लागली अरे. हा खरंच एक अख्खं नवीन जग खुलं झाल्यासारखं वाटतंय मला. हा पण मला ना काही शब्दांचे अर्थच लागत नाहीयेत. हा म्हणजे मला सांगा, हे बे म्हणजे काय? हे बे. क्षिती, तू एका फोटोमध्ये कॅप्शन दिली आहेस की बबड्या माय बे म्हणजे काय? ब्रो सांग त्याला बेचा अर्थ काय ते. बे म्हणजे बाबा आणि इतर. हा. तू कसा माझा मित्र आहेस की नाही, तसा बबड्या पण माझा मित्रच आहे. पण तू जरा जास्त स्पेशल आहेस ना, तो स्पेशल मित्रांमध्ये येत नाही, मग तो इतरांमध्ये येतो ना. मग बाबा आणि इतर म्हणजे बे. हा गुड गुड गुड. नाही नाही, बबड्या इतरांमध्येच पाहिजे. आणि हॅशटॅग हे काय प्रकरण आहे? हा आणि हे ऐका ना, मला माझ्या जुन्या मैत्रिणींचे प्रोफाईल शोधायचे असतील तर कसे शोधता येतील? आता कसं आहे ना, त्यांची नावही बदलली असतील, त्यांचे चेहरे बदलले असतील, पण शोधलं पाहिजे ना. हा आणि हो आणखी नाही, तुमच्या आईला जेव्हा जेव्हा मी मेसेज टाकतो ना तेव्हा तेव्हा ती मला TTYL म्हणते. TTYL किंवा GTG. काय याचा अर्थ काय? या दोन्हीचा अर्थ काय? हे मॅन, तुझ्या सगळ्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं द्यायला लागली ना तर आम्हाला वेळ लागेल. चल GTG. मी पण एक मिनिट. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघे मला मदत करणार नाही आहात? नाही नाही नाही. ठीक आहे, आजपासून मी सुद्धा स्वयंपाक करणार नाही. नाही नाही नाही. तुमचं तुम्ही बघा, आत्ताच्या आत्ता निघा. परत बोल बाबा, परत बोल. तुमचं तुम्ही बघा, आत्ताच्या आत्ता निघा. 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 आणि आता घेऊन आलो आहोत सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. जेवायला मागितल्यावर एका बापाने चक्क आपल्या मुलांना तुमचं तुम्ही बघा, आत्ताच्या आत्ता आपला निघा. मॅन तर फेमस झाला यार. हो ना यार, एका दिवसात एका रात्रीत फेमस होत आहे हे मला आत्ताच कळलं. कॉंग्रॅट्स बाबा. का अरे तू व्हायरल झालास ना. व्हायरल फिवर झाल्यासारखं वाटतंय मला. अरे काय फालतूपणा आहे. बाहेर पडलो तर लोक माझ्याकडे बघून तीच उत्तरं देत आहेत. माझ्याकडे बघून हसतोय. अरे काय आहे त्यांना, काय मजा येते मला कळत नाहीये. हा अरे मी त्या भाजीवालीकडे गेलो, तिला म्हणलं ही वांगी कशी दिली, तर म्हणाली तुमचं तुम्ही बघा, आत्ताच्या आत्ता निघा. शे, हा काय ट्रेंड आहे? पण मॅन, हा ट्रेंड तूच सेट केलास ना. मी नाही सुरू केला, या क्षितीने सुरू केलाय. हा मी आपलं काहीतरी बोललो, हिनी ट्रेंड सुरू केला तो. बाबा पण त्यात वाईट काय आहे? मी तर म्हणते उद्या आपण दोघांनी मिळून एक असा व्हिडिओ बनवूया आणि टाकूया, म्हणजे तुझ्यासोबत मी पण ट्रेंड होईल. असं काही नाही. हा असं काही होणार नाहीये. आणि तुला काय ग, ट्रेंड झालं म्हणजे यशस्वी झालं असं वाटतं का? आणि ट्रेंड सेटर म्हणजे काय हे माहितीये का तुम्हाला? अरे ट्रेंड सेटर खऱ्या अर्थानं होते आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी जो ट्रेंड सेट केलाय ना तो आजपर्यंत चालू आहे. हे असं नाही एक दिवस ट्रेंड सेट केला आणि दुसऱ्या दिवशी गर्दीत हरवून गेलं. अरे एखाद्याला गाडीत बसून शिव्या देतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल करता येतो आणि आपल्याला फेमस होता येतं. पण क्षिती, आधी तू कोण आहे स्वतः ते ओळखायला शिक. तू खरंच कलरफुल कुडी आहेस का ग? तुला तर काळा रंग आवडतो. सुटीच्या दिवशी घरात बसून नुसतं पडून राहावं हे तुला आवडतं. एरवी नुसती बडबड न करता पुस्तकं वाचायला तुला आवडतं. माझी क्षिती अशी आहे. उगाच लोकांनी ऍक्सेप्ट करावं म्हणून तू कलरफुल कुडी झालीस. आधी तू स्वतः कोण आहेस हे ओळखायला शिक. तुला ज्यात इंटरेस्ट वाटतो ना ते कर, मग बघ जग तुला कसं ओळखायला लागेल ते. बरोबर आहे बाबा तुझं. पण माझ्याकडे असं काय आहे जे मी लोकांना शेअर करू शकते? मी सांगतो तुला. आपली टर्मन भाषा. येस, आता अतर पण ना टर्मन भातरशेचे वितरडिओ बतर नवूया. इतर का दितर वसात वायतरल होतं. अरे 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 देवा, गाढवा पुढे वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता. आता लगेच त्याला ट्यून लावू नकोस.
तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा